एक जण असंच पडलं होतं अंगावर घेऊन, सुस्ती आली, झोपलं. आणि पंक्ती पठाण हो, कथेला नाही, कीर्तनाला नाही, पंक्तीला म्हटले 10 भाकरी खाल्ल्याशिवाय मागं सरत नाही. भाकरी खाल्ल्यात झोपलं ते. आणि झोपल्यानंतर मग मित्र आला, अरे म्हटलं काय मूर्ख आहे, काय झोपा काढतो, म्हटलं काय आराम करतो, कळतं का तुला? अरे तो म्हटलं याच्यात आनंद आहे. कसला आनंद आहे म्हटलं, काहीतरी कर. काय कर? अरे काहीतरी कष्ट कर, मग काय होईल, काम केलेले पैसा येईल, पैसा आल्यानंतर काय होईल, म्हणजे गाडी होईल, बंगला होईल, मग काय होईल, तुला एखादा जण पोरगी देईल, बरोबर आहे की नाही, एखादा व्यक्ती पोरगी देईल, मग काय होईल, मग लग्न होईल, म्हटले पोरं बाळ होतील, म्हटले मग काय होईल, म्हटले पोरं बाळ मोठे झाल्याच्या नंतर तुला सांभाळतील, आणि मग सगळा संसार कंप्लीट झाला, व्यवस्थित झाला, मग आरामच आराम आहे ना. जो आराम करत होता त्याला हा सांगू लागला. तुमच्या लक्षात येत आहे ना? कष्ट करायचे, पैसे कमवायचे, बंगला बांधायचा, गाडी घ्यायची, लग्न करायचं, पोरं होऊ द्यायचे, पोरं झाले की लहानचे मोठे करायचे, मोठे झाले की मग ते कमवतील आणि मग तुला काय देतील, आराम देतील. हे शेजारचं त्याला सांगू लागलं. ते म्हटलं मग एवढं सगळं करू सर, मी आत्ता काय करतो?